आपण सनातन धर्मामध्ये बघितलं आहे की 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये 2 शक्ती असतातच, एक चांगली आणि वाईट. चांगली शक्ती म्हणजे गुड डिवाइन शक्ती, वाईट जी डेमन शक्ती आहे, वाईट शक्ती. आणि सत्ययुगामध्ये आपण बघितलं की डिवाइन शक्ती जास्त प्रमाणात होती आणि जी डेमन शक्ती, जी वाईट शक्ती, ती कमी प्रमाणात होती. आणि त्रेतायुगामध्ये रामरायाचं युग आहे. त्यावेळेस रामाने रावणाला मारलं आहे आणि त्यामध्ये जी शक्ती होती, गुड शक्ती, त्यांनी वाईट शक्तीचा नाश केला. आता त्याच्यानंतरचं आलं द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये कृष्णाचं युग आहे ते. त्यावेळेस कौरव पांडव होते, जे वाईट शक्ती आणि चांगली शक्ती हे एकाच घरात होती. हे कौरव आणि पांडव भाऊभाऊच आहे, पण तरीही कौरवांना जी वाईट शक्तीला मारून पांडवांनी विजय मिळवला आहे कृष्णाच्या सहाय्याने. पण आता कलियुगामध्ये काय झालं आहे, तर प्रत्येक पर्सनमध्येच एक चांगली शक्ती आणि वाईट शक्ती आलेली आहे. म्हणजे असा कोणी वेगळा एक राक्षस आहे आणि एक देव आहे असं राहिलं नाही. माणूसच देवत्वाला जाऊ शकतो आणि जो मनुष्य आहे तो एकदम राक्षसासारखी प्रवृत्ती त्याची होऊ शकते. आपण कितीतरी उदाहरणं बघतो. एक देवत्वाला संत लोक आहेत, साधू लोक आहेत की जे अतिशय उच्च कोटीचे ते चांगले काम करतात, समाजासाठी जगत असतात, झगडत असतात, त्याच्यासाठी आपला देह झिजवतात. आणि इकडे अतिरेकी झाले, की वाईट कामं करणारी जी प्रवृत्ती आहे ते झाले. ते लोकांना म्हणजे कसं संहार करतात, दुष्टासारखे त्यांचं वर्तणूक असते. आणि आता नवरात्र आहे, देवीचं नवरात्र आहे. आपण देवीची शक्तीची आराधना करतो आहे. आणि आपण आपल्यामधले जे दोष आहे आता ते सर्व षड्रिपू आहे, राग, लोभ, द्वेष, मद, मोह, मत्सर. आणि आपण देवीला प्रार्थना करूया की आपल्या बुद्धीच्या अंकुशाने जे आपल्या शरीरातले जे दोष आहे, वाईट दोष आहे, त्याचं दमन करून आपण चांगल्या जे सत्य प्रवृत्तीचे आहे त्याचे गुण वाढवूया आणि आपण सर्व चांगल्या गोष्टीसाठी आपण स्वतःला जागृत करूया. नमस्कार.